नमस्कार मंडळी. आपण जो आता पुढच्या महिन्यापासून फाउंडेशन कोर्स करतोय, तर त्याची फाउंडेशन ही जी कन्सेप्ट आहे ती थोडीशी तुम्हाला पुढच्या टप्प्याने एक्सप्लेन करतो मी आज. काय असतं की आपण पत्रिकेतले जे घटक बघतो, वापरतो, काय घटक असतात? राशी, पत्रिकेतला भाव माहीत असतो, आपल्याला दिसलेला असतो. राशी दिसते, त्यातले ग्रह दिसतात, आणि आवश्यक असेल तर आपण नक्षत्राचा सुद्धा अंदाज घेऊ शकतो स्पष्ट ग्रह बघून. ते लिहिलेले असतात स्पष्टग्रह. हे चार घटक आहेत. हे चार घटक हे विटा आहेत, विटा. ही घटनेची बांधणी म्हणजे घटनेचे इन्ग्रेडियंट्स आहेत, ते हे चार घटक आहेत. पण बांधकाम करावं लागतं ते घटक वेगळे आहेत. महादशा, अंतर्दशा, विदशा, सूक्ष्मदशा, दृष्टी, योग, हे सगळे जे प्रकार आहेत हे बांधणीचे आहे. म्हणजे मला जर घटना दिसली तर महादशा बघायचे. आपण हे एक चूक अशी नेहमी करतो की पहिले महादेशावर नजर टाकतो डायरेक्ट, आता कोणाची महादशा चालू आहे. त्याच्या पुढे जाऊन काही जण हा असं पण कर की राहूची महादशा चालू होते, म्हणजे ती वाईट आहे, तर मी काय करू, त्याच्यावर काय उपाय करू. असं नाही. की महादशा ही बांधणी आहे. मुद्लामध्ये घटनेचे घटकच त्या ग्रहांमध्ये सापडत नसतील तर त्या महादशेमुळे काही नाही घडणार. हं? याचा अर्थ हे चार घटकांवर लक्ष ठेवायचं. कसं लक्ष ठेवायचं ते मी तुम्हाला सांगतो. फाउंडेशन म्हणजे काय? आता समजा एक रास आहे, मेष रास आहे, किंवा मिथुन रास आहे, की तुमचा अभ्यास राशीचा झालेला आहे. म्हणजे काय झालंय? तर त्याचं कारकत्व, त्याचं कार्यक्षेत्र, त्याचा स्वभाव हे तुम्हाला माहित आहे, असा त्याचा अर्थ आहे. झालेला आहे म्हणजे. पण प्रश्न असा आहे की इतक्या प्रचंड कारकत्वामध्ये माझा व्ह्यू का जातो, काहीतरी लिंक थोडी व्हायब्रेट होत असेल, काय माहित मला. तर इतक्या सगळ्या प्रचंड कारकत्वामध्ये मोठ्या प्रमाणातल्या मी आत्ता काय वापरायचं याचे धागेदोरे तुम्हाला घटना सांगत असते. आता ज्या घटनेबद्दल तो विचारतच नाहीये, किंवा जी घटना सकृतदर्शनी घडत नाहीये, किंवा ज्याची संभाव्यता नाही, तो धागे त्या ग्रहाचे, राशीचे तुम्ही विचारात नाही घ्यायचे, त्या गोंधळ होतो त्यामुळे. तर आपण असं बघूया की राशी असते ना, त्याचे पाच घटक असतात. ती स्त्री किंवा पुरुष असते. मग तुम्हाला हे माहित पाहिजे, स्त्री किंवा पुरुष असते, की मला जो प्रश्न मुलगा होईल का मुलगी होईल, बरोबर, हा माणसाच्या अंगात धाडस आहे का, हा आक्रमक आहे का, हा मैदानी खेळ खेळेल का, हे पुरुषी प्रकार आहेत. ते जेव्हा मला भाष्य तेव्हा मी विचारात घेईन की ही राज जिथे इन्व्हॉल्व आहे ती पुरुष आहे का स्त्री आहे. पण जर अशा टाईपचे लिंगवाचक प्रश्नच नसतील तर राशीचा तो मुद्दा आपण मागे ठेवायचा असतो. मग वाशी चर स्थिर स्वभाव. मग ती चर असेल तर त्याचा वापर करून व्यवसाय चरत्वाशी निगडीत आहे का, टुरिझमचा आहे का, ट्रान्सपोर्टेशनचा आहे का, हा, गतिमानतेचा आहे का, एखादी गोष्ट आहे ती प्रोसिजर प्रमाणे पटकन पूर्ण, म्हणजे आपण म्हणतो ना सॅप म्हणतात त्याला, हा, की एक प्रकारचं प्रोसिजर ते कॉम्प्युटरचं हे पूर्ण करतं डिफाईन. तर याचा अर्थ काय की तिथे हालचाल आहे, तिथे प्रोसेस आहे. तर मग चरत्वाचा राशीचा विचार मी करू शकेन, करेन. हा, स्थिर असेल तर मग तुला चिंतन मनन करायचं आहे का, शांतपणे निर्णय घ्यायचा आहे का, विविध गोष्टी एकत्र करून निर्णय घ्यायचा आहे का, अशा अर्थाने स्थिरत्वाचा विचार करेन. फाउंडेशन याचा अर्थ असा की आता त्या राशीचं, त्या ग्रहाचं मी काय बघेन, हा फाउंडेशन विचार आहे. बेसिक माहिती मला आहे का? ती आहेच. मला मला माहिती आहे की ही रास चर आहे, मला माहिती आहे ही रास स्थिर आहे, तो नाही प्रश्न. चरत्वाचा, स्थिरत्वाचा, द्विस्वभावाचा वापर कसा करू, ही ऍप्लिकेबिलिटी, हे फाउंडेशनल नॉलेज आहे. आपला जो कोर्स आहे ना तो ऍप्लिकेबिलिटी बद्दल आहे. कारण आता मला गेल्या आठवड्यात मला अनेक जणांनी असं सांगितलं की आम्ही दोन चार ठिकाणी शिकलो, आम्ही खूप पुस्तकं वाचलीत, म्हणजे जवळजवळ सगळीच वाचलेत ना, ग्रंथ जे म्हणतात ना, 9 ग्रंथ, ते सगळे वाचलेत त्यांनी, चार पाच ठिकाणी शिकले. पण आम्हाला काही म्हणता काही सांगता येत नाही, फक्त गोंधळ उडतो. तो का उडतो माहितीये का? की तुम्हाला नको तितक्या विचारधारा आहेत, पण कोणीच तुम्हाला हे नाही सांगितलं की या राशीचं करायचं काय.
ट्रिगर पॉइंट काय, माझा प्रश्न काय. तर हे जेव्हा तुम्हाला सवय होते तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की राशी मोठी आहे, पण तुम्ही बरोबर जागा उचलता, बरोबर जागा रेफरन्स पॉइंट असं म्हणू आपण त्याला. तर ते नेमकं कसं करतो. काही कारकत्व तुम्हाला अभ्यास झालेला असतो, पण फाउंडेशन कोर्स म्हणजे काय. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला की मिथुन राशीचं कारकत्व तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे, पण तुमच्यापैकी कोणालाही हे माहीत नाहीये की मिथुन रास ही प्रतिबिंबाची कारक आहे. बरोबर. आदान प्रदान, मी समोर उभा आहे, आरशामध्ये प्रतिबिंब आहे किंवा प्रतिमा आहे. परसेप्शन म्हणजे भास होतात ना, भास, प्रतिमा दिसते ना त्या माणसाची, तो नसतो स्वतः. तर प्रतिमा, इमेज, रिफ्लेक्शन याची कारक राहायची मिथून आहे. तर फाउंडेशन मध्ये तुम्हाला काय करणार आहे माहिती आहे की आपण हे कारकत्व शोधायचं कसं. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक गोष्ट ग्रंथात दिलेली असते का, आता अजिबात दिलेली नसते, अजिबात. म्हणजे तुम्ही अख्खे सगळे ग्रंथ कोळून पाहिलात ना, तरी तुम्हाला AI म्हणजे काय, क्वांटम फिजिक्स म्हणजे काय, प्रतिबिंब म्हणजे काय, घसरून पडणे म्हणजे काय, घसरगुंडी म्हणजे काय, झोपाळा म्हणजे काय, शिसॉ म्हणजे काय, याची कारकत्व उलट विचित्र, चित्रविचित्र कारकत्व तुमच्या डोक्यात जातात. मेषराज, मी असं ऐक, मी ते लक्षात कधीच ठेवत नाही. मेष राशी गुहेची कारक आहे. आता मला कशाला गुहेशी माझा संबंध आहे, तिथे आहे का नाही याचं लॉजिक तुम्हाला कोणी सांगितलंय का, ग्रंथात दिलाय का, की असं का म्हटलंय की उदाहरण म्हणून सांगतोय, मेष रास गुहेची कारक आहे, त्याची लोकेशन गुहा आहे. तसं तुळ रास ही व्यापाऱ्याचं म्हणजे दुकान, व्यापाऱ्याची जागा आहे. पण ते थोडंफार कळतं की ते ताराजूची रास आहे तर व्यापाराची आहे. पण प्रश्न असा आहे की ही कारकत्व का सांगितली, ग्रंथोक्त म्हणतोय मी तुम्हाला, तुम्हालाही शिकवणार माणूस त्यावरही शिकवतोय की कारकत्व का सांगितली याचं लॉजिक एकाही ग्रंथात एकदाही तुम्हाला दिलेलं आढळणार नाही. त्यांचा उद्देश नव्हता, ऋषीमुनींचा उद्देश नव्हता तुम्हाला ज्योतिष शिकवण्याचा. ते म्हणतात मला ऋतंभरा प्रज्ञेने जे सुचलाय ते मी सांगतोय तुम्हाला, आता तू ठरव की हे कारकत्व ऍप्लिकेबल आहे का नाहीये. कसं ठरव, तुझी बुद्धी वापर, तुझी प्रज्ञा वापर. तुझ्याकडे ऋतंभरा प्रज्ञा नसल्यामुळे मी तुला घेऊन टाकतो एखादी गोष्ट, त्याच्यावर तू विचार कर. असं ते शास्त्राचं स्वरूप आहे मुळात. मग त्यामुळे एखादं कारकत्व नव्याने, जसं मिथुन रास म्हणजे प्रतिबिंब, हे मी कसं शोधलं, 100% मी शोधलं, ते 100%. मग ते सांगण्यासाठी फाउंडेशन कोर्सला आम्ही तुम्हाला बीजगुण सांगू. बीजगुण, आता एक सोपं उदाहरण घ्या. मिथुन राशीचा बीजगुण आदान प्रदान, ने आण असं आहे. ते तर सगळ्या स्टुडंटना माहिती आहे माझ्या. मग जर एखाद्या गोष्टीमध्ये ट्रान्सपोर्टेशन मध्ये आदान प्रदान होतं, नाही का, माल उचलायचा तिकडे टाकायचा, तर प्रतिबिंबामध्ये आदान प्रदानच होतं. बरोबर. मग माणूस समोरचं चित्र, किरणांचं आदान प्रदान होतं ना. प्रतिबिंबाची किरण डोळ्यामध्ये जातात, माणसाची प्रतिबिंब आरशावर पडतात, आदान प्रदान. म्हणजे तुम्हाला कळेल की एक शब्द आदान प्रदान, मिथुनेचा, हा तुम्हाला अशी अनेक कारकत्व एक्सप्लेन करतो, उमलून दाखवतो, की जी तुम्हाला ग्रंथामध्ये मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मग तुम्ही म्हणाल की याची गरज आहे का, म्हणजे मिथुन म्हणजे प्रतिबिंब, याची गरज आहे का. तर ती गरज आहे. कारण माणसं तुमच्याकडे काही येतात, आज मी एक पत्रिका मांडणार आहे ना, त्या माणसाला 4 इमेजेस दिसायच्या बाजूला. मग ते का झालं. परत दुसरं एक उदाहरण देतो. राशी अभ्यास तो म्हणजे काय. हे बघा, तुम्ही म्हणाल की मिथुन रास बोलक्या स्वभावाची आहे, ती विनोद बुद्धीची आहे, ती अमुक आहे तमुक आहे, ओके ना. हे तर ग्रंथोक्त ज्ञान आहे. तुम्ही काय, तुमच्या बाजूच्या प्रत्येक ज्योतिषाला ते ज्ञान आहे. हा फरक लक्षात ठेवा. प्रत्येक ज्योतिषाला हे ज्ञान आहे. तेव्हा तुम्ही तो गमजा सांगायची गरजच नाही की मला मिथुन रास कळली. तुला कळली नाहीये, हा खरा प्रॉब्लेम आहे. प्रॅक्टिकली काहीच तुला कळलेलं नाहीये. आता 2 पत्रिका मी मांडेन ना, तुम्हाला हे लक्ष दिलं की मला खरंच तुम्हाला मिथुन रास कळली नाही, हे तुम्हाला क्लिअर जाणवेल. पण आदान प्रदान हा बीजगुण किती सुंदर अप्लाय होतो. बरं, हे काही एकच आहे का. तर बघा,
तुमचं बघा, तुम्हाला माहिती आहे की स्मृतीभ्रंश हा विकार तुम्ही ऐकला असेल, भयानक विकार आहे. तर स्मृतीभ्रंशामध्ये तुम्हाला कळायला काय लागतं? तुम्ही ज्योतिषात काय म्हणता? स्मृतीचा कारक ग्रह कोणता? तर तुम्हाला आता आमच्या ना संचय कारकत्व गुरुच आहे. म्हणजे स्मृती ही साठवणूक आहे ना, माहितीचा साठा आहे. स्मृतीचा कारक गुरु. म्हणजे तुम्ही म्हणा मी ग्रंथात कधी वेगळं वाचलं, मग ते लवकरात लवकर विसरून जा. लक्षात ठेवा, गोंधळ का होतो माहिती का? रॉंग फिडिंग आहे ते तुम्ही काढून टाकत नाही, हेही गोंधळाचं मुख्य कारण आहे. मग तुम्ही की तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का? 300% गॅरंटी देतो मी तुम्हाला, 300, की संचयाचं कारकत्व गुरुकडेच येणार. पण फक्त संचय आहे का? लक्षात येतं का तुमच्या की मेमरी, स्मृतीभ्रंश होतो. मग स्मृतीमध्ये दोन प्रकार आहेत. साठवणूक, बरोबर, आणि मला तो माणूस दिसल्यावर आठवलं पाहिजे की ह्याचा आडनाव जोशी आहे. साठवणूक आणि आठवणूक म्हणजे रिट्रीव्हल, स्टोरेज गुरु आणि रिट्रीव्हल. आता इथे काय झालं मला सांगा, जे घेतलं होतं ते मी परत दिलं, आदान प्रदान झालं. मग मिथुन रास आणि बुध हे मेमरीचे कारक नाही आहेत, ते मेमरीच्या आठवण्याचे रिट्रीव्हलचे कारक आहेत. इतके बारकावे तुम्हाला ते बीजगुण शिकवतात. बीजगुण हे एकच आहे, नाही का? तुमच्या याचं झाड असतं वडाचं, त्याचं बी मोहरी एवढं असतं. त्या मोहरी एवढ्या बी मध्ये वडाच्या झाडाचे प्रत्येक गुणधर्म लपलेला आहे. तसं या फाउंडेशन कोर्स मध्ये काय आहे की तुम्हाला जी राशी कळलीच नाही खरी, म्हणजे प्रॅक्टिकली असं म्हणतोय हा. पाठांतर काय कोणी करावं? बरं, मी नेहमी लोकांना सांगतो की पाठांतर तुम्ही आता करतच जाऊ नका. तुम्ही का पाठ करता? कॉम्प्युटरकडे डेटा लोडेड आहे, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्यापेक्षा जास्त चांगलं सांगेल मिथून कशी आहे ते. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सुद्धा कळत नाही की मेमरीतल्या रिट्रीव्हलसाठी मिथून रास वापरायचे. नाही कळत. कसं कळेल त्याला? कारण हा जो अनालिसिस आहे तो बीजगुणांशी निगडित आहे. तर आपण पत्रिका मांडू म्हणजे राशी, ग्रह कसे वापरायचे फाउंडेशन मध्ये तुम्ही शिकणार आहात. म्हणजे काय शिकणार आहात? अद्भुत. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. दुपारी एकाने मला प्रश्न विचारला, सर तुमच्या क्लास माझा तो गोंधळ उडतो, मी 4 ठिकाणी शिकलोय. त्यांनी नावं पण सांगितली सगळ्यांची मला. खूप कॉस्टली क्लास केलेले होते. तर म्हटलं मग गोंधळ होतो म्हणजे काय? तुझ्या गुरुला तो प्रश्न का नाही विचारलास की तुम्ही सांगताय ते कारकत्व एक्सप्लेन करा, लॉजिक सांगा. तर ते असं कोणी काय करते, त्यांना आपला भक्तिभाव असतो. गुरुला चॅलेंज कसं करायचं हा चिकित्सेचा विषय आहे, हा तर्काचा विषय आहे, हा विज्ञानाचा विषय आहे. चॅलेंज तर काय, आईन्स्टाईनला चॅलेंज केलं, क्वांटम फिजिक्सनी काय केलं, आईन्स्टाईनची थेरी चॅलेंज केली ना. मग आईन्स्टाईन काय काय बुद्धी नव्हती का? अफाट बुद्धिमत्ता. पण क्वांटम फिजिक्सनी चॅलेंज केलं आईन्स्टाईनला. तसं तुम्हाला तात्विक पातळीवर, ज्ञानाच्या पातळीवर अनालिसिस करता आला पाहिजे. चॅलेंज करणं ही तुमची रिक्वायरमेंट आहे. तो गुरुचा अपमान नाहीये. अशा भक्तिभावानी उचंबळून जाऊ नका. गुरुचा कसा अपमान होईल? गुरु शिष्य संवाद आहे. आजच्या त्यांनी तर वेद डेव्हलप झाले, भगवद्गीतेमध्ये तेच प्रकार आहेत, नाही का? त्याची चिंता नका करू. प्रश्न विचारणार ना तुमच्या काय म्हणत. आता आपण बघूया की हे करणार म्हणजे काय करणार. पत्रिका शेअर करतोय मी. आता ही जी पत्रिका आहे त्याची तुम्हाला खाली बघा इकडे 14/8/1944 त्याचं जन्मस्थळ दिलेलं आहे आपण. 14/8/1944, 14:30 पनवेल. म्हणजे अशी चिंता आहे का की मी घरी जाऊन त्याचा अनालिसिस नाही करू शकत? पाहिजे तेवढा करा. तर या व्यक्तीला 18 वर्ष, ती व्यक्ती ॲज ऑफ टुडे, आजच्या मितीला ही व्यक्ती हयात नाही. पण ती हयात होती. एक वर्ष झाली ही व्यक्ती हयात नसल्याला, मृत्यू पावलेला 3 वर्ष झाली. पण 22 साली समजा तर 18 वर्ष कम्प्लीट डिमेन्शिया, म्हणजे स्मृती हा प्रकारच नाही, आठवण हा प्रकारच नाही. 18 वर्ष लक्षात ठेवा. मग ही पत्रिका डिमेन्शिया होतो त्याच्यासाठी अभ्यासनीय झाली का?
100% झाली. 18 वर्ष म्हणजे काय थोडा थोडा पिरियड नाही. मग इथे बघा काय पोझिशन आहे. आता बघा, स्मृतीचं कारकत्व मिथुन राशीकडे 100% जातं रिट्रीव्हलचं. दुसरं बुधाकडे जातं, कारण तो त्याचा अधिपती आहे. आता इथे झालाय काय बघा, मिथुन रास रिट्रीव्हलची, पुढे बाहेर काढण्याची. मिथुन रास अष्टमात आहे. चंद्रशनी या विषय आणि वरतो विषय योग 7 आणि 13, 6 फार कमी अंतर आहे, 6 अंशाचं अंतर आहे. तर विषय योग मिथुन राशीत, बरं नुसतं मिथुन राशीत नाही, ती अष्टमात. बरोबर, म्हणजे ते जे अष्टमाचं असणं आहे त्या बायोकेमिकल ऍक्शन. मग आपण फाउंडेशनला काय शिकणार की अष्टमातले ग्रह अंतर्यामी जास्त परिणाम करतात, कारण ती बायोकेमिकल ऍक्शन आहे. तर मेमरी तर बायोकेमिकल ऍक्शननीच घडणार आणि बिघडणार दोन्ही तिथे आली. आता तो बुध बघा कसा आहे, रिट्रीव्हलचा कारक. तो बुध आहे ना, तो 25 अंशावर आहे आणि तो मंगळाच्या 27 अंशावर मंगळ आहे. आता तुम्ही म्हणाल हा एक तुमच्या ना शिकण्यामध्ये एक दोष असा असतो, तुम्ही काय करता माहिती का, राशी त्यात ग्रह आहे, तो या स्थानात आहे, याचा काय अर्थ लावायचा. असा नसतो अर्थ लावायचा. एक पॉइंट ट्रिगर पॉइंट झाला म्हणतो तो कळला. आता तुम्हाला कळला का नाही की मिथुन रास चंद्र शनी हा ट्रिगर पॉइंट आहे. आता मी मिथुनेच्या अधिपतीकडे गेलो, ते जावल. आता दुसरीकडे तो पॉइंट बघायचा की बुध आणि मंगळ. मग असं बघायचं की मंगळ या बुधाला स्पॉइल करेल का. तर मंगळ कोण आहे सांगा मला, तो लग्नेश आहे. म्हणजे तनुस्थानाबद्दल जे घडू शकतं त्याचं नियंत्रण मंगळाकडे आहे. शिवाय तो षष्ठेश म्हणजे रोग देणार आहे. म्हणजे आता मी मिथून कॅप्चर केली, शनीचंद्र कॅप्चर केले, बुधाकडे गेलो, बुधाची मंगळाशी युती सांगितली. आता स्मृतीमध्ये राहणं स्टॉप. तिथे काय झालंय ते बघा पुढे. तो गुरु आहे ना, गुरु, तो आणि शुक्र यांची पण युती झाली आहे त्या दशमात. या दोघांची युती झाली. आता गुरु आणि शुक्राची गुरु म्हणजे संचय. आधी त्याच्या मेमरीत राहिलं तर पाहिजे, ते राहिलं तेच वाट लागली 1 मिनिटात तर आठवणार नाही त्याला. तर गुरु शुक्र, तो शुक्र कोण आहे बघा. शुक्र आहे तो व्ययेश आहे. व्यय म्हणजे साठवणुकीचा व्यय झाला आणि आठवणुकीचं सगळं कंप्लीट बंदच झाली. साठवणूक संपली, आठवणूक बंद झाली. आणि म्हणून ही डिमेन्शियाची फार स्ट्रॉंग इंडिकेशन देणारी पत्रिका झाली. पण तुम्ही जगातल्या कुठल्याही ज्योतिषाला हे दाखवा ही पत्रिका. बरं, आता हा तो माणूस खूप पुढच्या वयाला आपण ती पत्रिका बघितली. आपण डिमेन्शियावर उपाय सुद्धा शोधून काढलाय. कारण आपल्याला कळतंय की मिथुन रास बुध अष्टमस्थान. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की मेमरी बाहेर येणं, आठवणं म्हणजेच काय, साठवलंय ते एक्सप्रेस करणं. बरोबर ना. एक्सप्रेस म्हणजे त्याचा संबंध आणखीन एका स्थानाशी येतो, तो म्हणजे समोरचं वाचास्थान. तिथे तो जो मांदी ग्रह ना, मांदी, तो तो मांदी म्हणजे खुंटी आहे. तो शनीचा मुलगा म्हणतात काही जण. मी त्याला शनीचा पाय म्हणतो. मी स्वतः मांदी ग्रहाला शनीचा पाय म्हणतो, मुलगा म्हणत नाही. ती खुंटी बसली ती वाचस्थानी म्हणजेच काय, एक्सप्रेशनच्या. आता त्याची चंद्र शनीवर दृष्टी आहे का नाही. मांदी ग्रह 9, 10, 11 आणि 12 या राशींमध्ये सगळ्यात देणार असेल वाईट फलित, तर सगळ्यात वाईट फलित मांदीचं कुठे मिळतं, 9, 10, 11 आणि 12 या राशींमध्ये. आता तो 9व्या राशीत आहे, तो वाचस्थानी आहे, तो चंद्र शनीकडे बघतोय, तो मिथुनेकडे बघतोय. मिथुनेचा बुध दशमात मंगळयुक्त आहे आणि संचयाचा कारक गुरु शुक्रयुक्त आहे. इतकं क्लिअर क्लिअर. किती कारणं सांगितली डिमेन्शियाची, 9 कारणं सांगितली. किती, 9. एक चूक कधीही करू नका. एका ग्रहस्थितीचे प्रश्न विचारूच नका की पंचमात कुंभेचा गुरु काय करेल. ह्याला ज्योतिषात काहीही व्हॅलिडिटी नाही. कारण तो गुरु काय करेल हे बाकीचे धागे मला वेगळ्या ठिकाणी शोधायचे. आता मी असं म्हटलं का तुम्हाला की मिथुन रास करते तर ती आठवत पडले नाही, तिथून धागे जोडत गेलो मिथून येते. तर हे टेक्निक आहे, ते फाउंडेशन कोर्सला प्रत्येक पत्रिकेत प्रत्येक लेक्चरला आम्ही तो तुम्हाला बीजगुण देऊन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत की नवीन कारकत्व शोधायची कशी.
ती का शोधायची माहितीये का? स्वतःचा आगाऊपणा सांगायला नाही. त्याची आज गरज आहे, काळ बदललाय, त्याची आज गरज आहे. तुम्हाला कित्येक गोष्टी असतात, कित्येक, की ज्याचा थांग पत्ता नसतो, पण तुम्ही मात्र सांगता मी अमुक रास अभ्यासले. आता दुसऱ्या पद्धतीत तुमच्या असं लक्षात येईल, दुसऱ्या, की तुमचं जे हे असतं ना, म्हणजे मेष रास किंवा त्याचं एक वेगळं उदाहरण आहे. बघायचं म्हटलं तसं, पण त्याच्यात संबंध कसा आला तर बघा. इथे काय संबंध जोडला? मेष रास रोगस्थानी आहे, त्या मंगळाची बुधाची युती आहे असं सांगितलं ना. पुढच्या पद्धतीत बघा काय झालंय ते. म्हणजे मेष रास कधी आणि कशी वापरायची, एक थोडक्यात आहे. मग आपण तुमचे प्रश्न पाहिजे तर घेता येईल. आता हे ह्या कुंडलीची गरज नाही तुम्हाला. ती द्वेषकाने का मांडायची? द्वेषकाने का मांडायची? हाही एक फार विचित्र प्रकार आहे. तुम्हाला द्वेषकान म्हणजे काय? भावंड सौख्य कदाचित तुम्हाला माहित असतं. काही जण म्हणतात आमच्या द्वेषकानावरनं मृत्यूचे कारण ओळखायचे, ठीक आहे. पण तुम्हाला हे माहितीच नाही, हा, की इमेज फॉर्मेशन मध्ये प्रतीक दिसत असतील तर द्वेषकान कुंडली त्याचं वर्णन चांगलं करते. द्वेषकान आपल्याला ग्रंथांत कितीही चालले तरी तुम्हाला कधीच नाही कळणार. आता बघा, ही दाखवत नाहीये मी तुम्हाला, का आता तेवढ्या खोलात आपण शिरत नाही आहोत. या माणसाला, त्याची तारीख वेळ तिकडे दिली तुम्हाला, याही माणसाला प्रतिबिंब दिसायची. चार ब्लॅक ते कमांडोज असतात ना, त्याची चार माणसं चारही बाजूला त्याच्या भोवती फिरायची. झोपल्या तरच ती त्याला ते स्वप्नसृष्टीत जायचा. 24 तास सकाळी उठल्यापासनं तो सकाळी उठल्यापासून त्याला ती माणसं दिसायची. म्हणजे अक्षरशः वैतागून गेला होता. बरोबर. तर आता परत सेम प्रकार आहे, की इमेज दिसते, प्रतिबिंब दिसतात. खरी माणसं नाही, पण इमेज दिसते. इमेजचा कारक मिथुन रास आहे. तिथे चंद्र म्हणजे मनाचा कारक, तिथे चंद्र आहे. तो चंद्र तृतीयेश आहे. तृतीय स्थान म्हणजे अनुबंध, जोडाजोडी. चार माणसं त्याला कायमची जोडली गेली इमेजमध्ये. तिथे हर्षला अनुबंधाचा कारक, तिथे चंद्राची रास. तो चंद्र मिथून आहेत. तो एक्सप्रेशनच्या परत एक्सप्रेस झाली बघा, चार माणसं एक्सप्रेस झाली. तर चार माणसं एक्सप्रेस झाली. हा. आणि ते त्याचे पाय आहेत, म्हणजे कम्प्लीट माणूस नाही, तो मानदी ग्रह पण तिथे आहे. मानदी ग्रह पण तिथेच आहे. तर मानदी, चंद्र, मिथून, एक्सप्रेशन, अनुबंध, हर्षल, कर्क, एवढ्याचे संबंध आपण एका मिनिटात जोडले. आता हे सगळं मनाचे म्हणजे मेंदूचे खेळ आहेत. तर इथे मेष रास आहे, की त्याचा अधिपती म्हणजे व्ययेश, त्याचा अधिपती मंगळ इथे समोर पॉवरफुल मंगळ आहे मकरेचा. तो काय फायदे द्यायचे ते देईल. पण त्या मंगळाची अनुबंध कारक, अनुबंध निर्मिती करणाऱ्या मनाच्या कारक राशी जिथे आहे त्या तृतीय स्थानावर दृष्टी आहे त्या मंगळाची. 17 आणि 24 म्हणजे अक्षरशः प्रतियोग पण झालाय वेगळ्या अर्थाने बऱ्यापैकी. तर मंगळाच्या अर्चनावर दृष्टी आहे. हा. त्याच्यानंतर मनाच्या कारक स्थानावर म्हणजे त्या चतुर्थावर पण दृष्टी आहे. मनाच्या ठिकाणी प्लुटो हा बायोकेमिकल इम्पल्सचा कारक ग्रह पण आहे. तर इतके सगळे ग्रह कळल्यावर तुम्हाला कळेल की इथे सुद्धा मी मिथुन रास वापरली. इथे सुद्धा एका राशीवर मी थांबलो नाही. मला फाउंडेशनल लेवलला कळलं पाहिजे की आता मला कुठे बघायचे आहे. हा. आणि मग द्वेषकान का मांडले, फाउंडेशन कोर्सवाल्यांना कळेल की ह्या अशा कुठल्या द्वेषकान का मांडायला लागते. आता ह्याला उपाय सांगितले मी या माणसाला, कारण हा काय आजही तो हयात असलेली व्यक्ती आहे. तर याला मी उपाय सांगितले आणि 5 वर्ष त्याला तो त्रास चालू होता. 5 वर्ष तो तो फाउंडेशन कोर्सला ते सांगणार आहे मी सगळं, चिंता नका करू. तर त्याला 3 दिवसाच्या 3 किंवा 5 दिवसाच्या उपायाने, आता मला इतकी वर्ष झाली म्हणून आठवत नाहीये, पण 3 किंवा 5 दिवसाच्या उपायाने तो टोटली बरा झाला. म्हणजे चुकूनही नंतर त्याला तो हे काय झालं, त्याला तो कम्प्लीट बाहेर काढला. आता याचा अर्थ काय माहितीये तुम्हाला? की ज्या अर्थी इतका विचित्र प्रॉब्लेम त्याचा ठीक झाला, इतका विचित्र प्रॉब्लेम म्हणजे अनालिसिस परफेक्ट आहे. तर मी त्यात मिथून रास, तो चंद्र, तो हर्षल,
यांचं कॅप्चरिंग करून उपाय ठरवतो. मी काय ते इंटरनेटवर उपलब्ध उपाय सांगत नाही कोणाला. आता अपाय उपाय क्लास झाला आपला आता. एक तरी उपाय इंटरनेटवरचा सांगितला का आम्ही? 12-12, 15-15 उपाय शोधतो आपण, पण एकही इंटरनेटवरचा सांगत नाही आपण. याचा अर्थ अनालिसिस ज्याला उत्तम येतो त्यालाच उपाय चांगले सांगता येतात, त्यालाच त्याचे परिणाम मिळाले तर कन्फर्म होतात. नुसते उपाय नाही कन्फर्म होत, लक्षात ठेवा, तुमचं बॅकग्राऊंड अनालिसिस सुद्धा कन्फर्म होतो. हे लाख मोलाची गोष्ट आहे. पण ज्यांना पळवाट शोधायचे ज्योतिषातली, ज्यांना अनालिसिस करायचं नाही, करता येत नाही, ज्यांना ते काय सांगतात, हा असे काही उपाय करायचे नसतात. मग 5 दिवसात बरा कसा झाला हो? 5 वर्ष अडकलेला माणूस 5 वर्षात बरा, 5 दिवसात बरा कसा झाला? बरं तोच सांगतो ना की आता मला ही मेष दिसत नाहीत. हे कोण सांगतं? ज्योतिष काय मानगुट नाही बघत ते सांग मला, असं काहीच नाही होत. मग इतकं सगळं असताना आपल्याला उपाय करायचे नसतात. मग तुम्ही त्या गुरुला असा प्रश्न का नाही विचारत का, की तुमचं लॉजिक सांगा, उपाय का सांगायचे नसतात? हे म्हणजे ना, आजारी पडला तर डॉक्टरकडे जायचं नसतं. आजार दैवाधी नाही, तो तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेला आहे असं नाही ना. हो, कर्मजन्य दोष आहेत, त्याच्यामुळे ते दुरुस्त होतात. काही थोड्या गोष्टी त्या दुरुस्त होत नाहीत, त्या कोणी विचारायला येत पण नाही तुम्हाला. हा, तर याचा अर्थ असा होतो की या सगळ्याचं स्ट्रक्चरॅलिटी, मग त्यातला मेडिकल आस्पेक्ट आपण जोडणार. आताही तसं मेडिकल आस्पेक्ट त्याला जोडला गेलाच की. डिमेन्शिया हा तो मानव याचाच विकार आहे. मेडिकल सायन्स डील करावं, करू शकत नाही तो सोडून द्या भाग, तसाच विकार आहे ना. आणि म्हणून तुम्हाला मेडिकल आस्पेक्ट जोडणार काही कल्पिकांमध्ये, की ह्यालाच काय चारी मेज दिसल्या, यालाच काय डिमेन्शिया झाला, यासाठी गतजन्मीची सूत्र सांगणार. ती छापील, त्याच्या पीडीएफ छापील कायमच्या तुम्हाला देणार. ज्या क्लिप्स तयार होतील त्या लाईफ लॉंग कायमच्या तुम्हाला मिळणार. पाहिजे तेवढा अभ्यास करा. आणि मग त्यातल्या ज्या उर्वरित शंका आहेत, तुम्हाला मजा वाटेल की बीजगुणातनं मी ह्याचा बीजगुण शोधला, ह्याचा कारकत्व शोधलं. हा, मकर राशीचं कारकत्व शोधलं. काय शोधलं? तर घसरगुंडी आहे ना, तो जो स्लोप आहे ना तो मिथुनेचा आहे. का माहितीये का? वरती तो आदान झालाय, तो खाली प्रदान होतोय, पण तो पडू नये मुलगा म्हणून अवरोधाची कारक मकर रास ही त्या मिथुनेच्या बाजूला 2 पट्ट्या असतात घसरगुंडीला. मग मुलगा घसरगुंडीवरनं पडला हे तुम्हाला कळणारच नाही, तुम्हाला मिथुन आणि मकर कळत नसेल तर. बरोबर ना? फाउंडेशन अभ्यास हा बेसिक अभ्यास नाही, हे लक्षात ठेवा. काही जणांना असे चुकीचे शब्द, फंडामेंटल्स माहित पाहिजे. अरे फंडामेंटल नाही म्हणत बाळा, त्याला त्याला बेसिक नॉलेज म्हणतात. तुझा अभ्यास झालाय ना ज्योतिषातला, त्या व्यक्तीचा तो बेसिक नॉलेज आहे. ते बेसिक का म्हणायचं? तर तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, नाही का? तर याचा अर्थ असा की या लेव्हलचं आपण ते शिकणार आहोत. तर तुम्ही त्या संधीचा फायदा घ्या. आणि आता आम्ही दोघं शिकवणार आहोत, मी आणि मनोज सर. तर मनोज सर तुम्हाला आता 2 पत्रिका मी मांडल्या, तर तुम्हाला काही त्या क्लासबद्दल किंवा भाष्य करायचं तर ते करा. आणि आवश्यकता आपण प्रश्नोत्तर सुद्धा घेऊया. तुमचं काही तुमचं आवाज येत नाही माझा येत. माझा आवाज हो येतोय का माझा? हो हो, येतोय 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 येतोय. बरं. आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की फाउंडेशन आणि बेसिक मध्ये फरक आहे. आणि मुळात खरं तर या क्लासला आतापर्यंत जितके ऍडमिशन झाले, मला 30, 35, 40 लोक काहीतरी आहेत. बहुतांश लोकांनी ज्योतिष आमच्याकडे जरी आधी कुठला तरी कोर्स केला आणि आपल्या सोबत आहे, किंवा इतरत्र कुठेतरी ते शिकलेले, म्हणजे असं कुणीही जवळपास नाहीच आहे की ज्यांना ज्योतिषाचं बॅकग्राऊंड नाही आहे. आणि हीच खरे तर एक गंमत आहे की फाउंडेशन क्लासला सुद्धा बहुतांश लोक हे ज्योतिष शिकून झालेलेच आलेले आहेत. त्याचं कारण आता सरांनी जसं ज्या पद्धतीने त्या गोष्टी एक्सप्लेन केल्या, आणि त्यात मी थोडीशी अजून भर घालतो की मेष राशीचं उदाहरण सरांनी आता दिलं होतं. सिक्वेन्सिंग आपल्याला ना, ती रास कळली म्हणजे प्रॅक्टिकली त्याचा वापर कसा करायचा हे फार महत्वाचं आहे. स्पेसिफिकली या क्लासमध्ये त्याचे प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट्स वेगवेगळ्या क्षेत्रातले कसे अंमलात आणायचे याच्यावर आपण जास्त भर देणार आहोत. कारण बीजगुण माहिती असणार आहेत ते अजून खोलातून तुम्हाला उलगडून आम्ही दाखवू. परंतु उदाहरणादाखल सांगायचं, सिक्वेन्सिंग हा जर फक्त एक तुम्ही कीवर्ड किंवा बीजगुण क्रमवारीता पकडला मेष राशीचा, तर आणि आपण व्यवसाय ही एक बाजू पकडूया, तर
एखाद्याच्या अर्थार्जनाशी सिक्वेन्सिंग जेव्हा निगडीत होतं, तेव्हा ते कुठे कुठे सिक्वेन्सिंग, आता हा तो एक शब्द आहे, त्या शब्दाची कितीतरी रूप, म्हणजे त्याचा गाभा घेऊन कितीतरी गोष्टी या आपल्या भोवताली आपल्याला दिसत असतात, आणि ते कशा शोधायच्या त्याच्यावर आपलं जास्त लक्ष असणार आहे या क्लासमध्ये. उदाहरणार्थ, ऑटोमोबाईल मध्ये जे लोक काम करतात, ऑटोमोबाईल सेक्टर, स्पेशली एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये वगैरे, तिथे प्रत्येकाला माहिती आहे एक असेंब्ली लाईन असते तिथे. आणि असेंब्ली लाईन मध्ये सिक्वेन्सिंग बरोबर एका मागे एक त्या गाड्या जात असतात, आणि एक अगदी क्लासिकल क्यू फॉर्मेशन होतं, एक एक पार्ट त्याला ऍड केला जातो आणि शेवटी ते व्हेकल तयार होऊन जातं. म्हणजे अं, अर्थार्जनाशी संबंधित, मग ते दशम स्थान असो, द्वितीय स्थान असो किंवा षष्ठ स्थान, अर्थत्रिकोण आपण बघतो, आणि तिथे ऑटोमोबाईल म्हणजे मेष रास आपल्याला दिसली, आणि एखाद्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड मेकॅनिकल इंजिनिअरचं असेल, आणि चंद्र आपल्याला कुठेतरी सापडला, कारण चंद्र म्हणजे वाहन, मेष रास म्हणजे सिक्वेन्सिंग. तर याचा एक अर्थ आपण सहज ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग जिथे हा या तुम्ही हा क्षेत्रात आम्ही जावं का, या क्षेत्रात आम्ही जाऊ नये का, तरी कुठल्या स्पेसिफिक ब्रँच मध्ये आम्ही जावं. तर एक अर्थ त्याचा कसा लावायचा की तुम्ही असेंब्ली लाईन म्हणजे जिथे गोष्टी, किंवा पेंट शॉप ज्याने बघितलेला असेल, ज्या पद्धतीने पेंट शॉप मध्ये काम होतं प्लांट, त्याचं कार्यकर्तृत्व येतं. आता त्याला थोडंसं बाजूला घ्या, त्या व्यक्ती बॅकग्राऊंड मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा व्यक्तीचं, असं समजूयात आपण, आजकाल बऱ्याच लोकांचं बॅकग्राऊंड हे टेक्नॉलॉजिकल असतं. तर येतो येतो. किंवा हे बुक माय शो वगैरे, ज्याच्यावर तुम्ही तिकीट बुक करता, मूवीची तिकीट, नाटकाची तिकीट बुक करता, दॅट इज नथिंग बट सिक्वेन्सिंग विच इज enabled बाय टेक्नॉलॉजी. टाइम स्लॉट्स आहेत, ते टाइम स्लॉट एका सिक्वेन्सनी भरले जात आहेत. त्याच्यामुळे एखाद्याचं बॅकग्राऊंड मेकॅनिकल इंजिनिअरिंग कडून टेक्नॉलॉजीकडे गेलं, आणि पुन्हा तीच मेष रास आहे, आणि कदाचित त्या मेष राशीसोबत आपल्याला काही अजून टेक्नॉलॉजिकली ग्रह जोडले गेलेले असतील, हर्षणासारखे असतील, बुधासारखे असतील, जे टेक्नॉलॉजीकडे घेऊन जातात गोष्टींना. तर आपल्याला तुम्ही ऍप डेव्हलपमेंट किंवा अशी कुठली ऍप आहे ज्याच्यामध्ये सिक्वेन्सिंग हा धागा पकडला जाऊ शकतो, असं तुम्ही काही करू शकाल का, असं आपल्याला त्याचं इंटरप्रिटेशन लावायचं असतं. तिसरं, फॉर एक्झाम्पल, आजकाल वर्क फ्रॉम होम किंवा को वर्किंग स्पेस असा एक प्रकार असतो की लोक ऑफिसला जात नाही, एका को वर्किंग स्पेसमध्ये, म्हणजे तुम्ही तासाच्या बेसिसवर एखादी सीट घेऊ शकता, जिथे बरीचशी वेगवेगळी लोक येऊन बसतात आणि काम करतात, घरून काम करण्याच्या ऐवजी थोडासा फोकस राहतो म्हणून. पण तिथे सुद्धा एक सिक्वेन्सिंग असतं. ती जी चेअर आहे जी तुम्हाला रेंट केली जाते पर आवर बेसिसवर, मग तिथे वास्तूचा संबंध येतो. कारण का, तो एक स्पेस आहे, ती एक जागा आहे. ती जागा आणि सिक्वेन्सिंग आणि मेषरास असा त्याचा संबंध आपल्याला जोडता येऊ शकतो का, कारण हा व्यवसाय असतो. को वर्किंग स्पेस हा काही जॉबचा प्रकार नाही, पण व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून को वर्किंग स्पेस, म्हणजे माझ्याकडे ही लाईव्ह केस आलेली आहे की को वर्किंग स्पेस मध्ये आम्ही जावं का, आणि त्या संदर्भात जेव्हा मी पत्रिका ते सोडवत होतो, तर त्यात सुद्धा सिक्वेन्सिंग हा प्रकार, तुम्हाला सिक्वेन्सिंग तुमच्या भोवतालीच्या गोष्टीमध्ये दिसली पाहिजे. म्हणजे बँकेच्या समोर, आता बँकेत काउंटरच्या समोर लाईन लागते, ती अर्थात ते तर फार आधीपासूनची गोष्ट आहे, मूलभूत गोष्ट आहे. पण त्या सिक्वेन्सिंगचे कित्येक ऍप्लिकेशन तुम्हाला आजूबाजूला दिसत असतात. अं, ती तुम्हाला पाहता आली पाहिजे, कारण केवळ सिक्वेन्सिंग, आता सिक्वेन्सिंग कुठे बघू असं नाही. सिक्वेन्सिंग जसा एखादा राग, प्रत्येक गायक प्रत्येक गाणं तो वेगळ्याच पद्धतीने फुलवतो, त्याचं एक वेगळंच स्वरूप तुमच्या समोर आणतो. त्याप्रमाणे बीजगुण हा त्याचा गाभा कॉन्स्टंट ठेवून त्याचं एक वेगळं स्वरूप तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिसत असतं, ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर त्याच्यावर स्पेसिफिकली या क्लासमध्ये आपण जास्त भर देणार आहोत. अर्थातच ऑलमोस्ट सर्वजण, राधा सर्वच जण ऍस्ट्रॉलॉजीचा बऱ्यापैकी चांगला अभ्यास करून आलेलीच आहे, ते सर्व आतापर्यंत जे ऍडमिशन आहे. त्याच्यामुळे
प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन एखाद्या गोष्टीचं. मग आता मी फक्त व्यवसायासंदर्भात तुम्हाला 2-3 उदाहरणं दिली. त्याला आपल्याला मेडिकल गोष्टी सुद्धा जोडता येऊ शकतात. संचय सर मग असे म्हणतो, गुरु आणि संचयात्मक त्या संदर्भातही सर बोलत होते. त्याच व्यवसायाचा धागा पकडला की संचय म्हणजे कुठल्या गोष्टीचा संचय. तर आता डेटाचा संचय होतो म्हणून डेटाबेस साईडला जायचं. काय एखाद्याला फ्लीट म्हणजे वाहनांचा संचय त्याच्याकडे असेल, फ्लीट फ्लीट ऑफ द व्हेकल म्हणजे 10-15 ट्रक आहेत बाबा किंवा 20-25 गाड्या आहेत, दॅट्स ऑल्सो अ फ्लीट. आणि त्याचंच खूप मोठं स्वरूप जर घेतलं तर गुरुचा पुढचा अजून ऑक्टेव्ह प्लॅनेट आपल्याला घेऊन काही विचार करता येऊ शकतो का, असा विचार. म्हणजे संचय हा बीजगुण, मग तो हृदयात आर्टरीमध्ये होणाऱ्या ब्लॉकेज पासून तिथे कोलेस्ट्रॉलचा संचय, त्या डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर जे गुरु आणि रवी, किंवा फ्लीट लॉजिस्टिक्सच्या कारकत्व, या पद्धतीने तुम्हाला ते संचय ओळखता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर त्या तिथे तुम्हाला खरी पत्रिका सुटायला म्हणजे सुरुवात होईल. कारण हे प्रश्नच आजच्या जगाचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कंटेम्पररी गोष्टी सोबत त्या गोष्टी जर जोडता आल्या तर हे शास्त्र तुम्हाला रेलेव्हेंटली जिवंत ठेवता येईल. जे प्रश्न, काही प्रश्न म्हणजे बाद होणार आहेत काही दिवसांनी. म्हणजे मागच्या मला वाटतं 2-4 लेक्चर पूर्वी जे मी पाहिलं की विवाह, घटस्फोट, संतती ह्या मुळातच संकल्पना हळूहळू बाद होत चाललेल्या आहेत. कारण विवाहच करत नाहीत 25% युवक सध्या. त्याच्यामुळे केवळ क्लासिकल प्रश्न जे आपल्याकडे कायमस्वरूपी आपण अनालाइज करत आहोत त्याच्या पुढे जाऊन या बीजगुणांचा वापर करून मग तो व्यवसाय, करिअर ओरिएंटेशन सगळीकडे जास्त आहे, मुलं काय मुली काय, तर त्या संदर्भात हा बीजगुण कसा वापरायचा. तर या स्पेसिफिकली या गोष्टींसाठी आपण या क्लासमध्ये जास्त भर देणार आहोत. अर्थातच त्यात मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी सुद्धा इन्क्लुडेड आहे, अनाटॉमी, फिजिओलॉजी, आणि त्याच्यानंतर गतजन्म कुंडली दुसरा आमचा एक क्लास आहे तोही त्याच्यात इन्क्लुडेड आहे. पण समजून काय घ्यायचं की अस्तित्व म्हणून सांगितलं की अस्तित्व एक्झॅक्टली कसं बघायचं. म्हणजे ते साखरेसारखं गोडवा हा साखरेचा बीजगुण आहे ना, मग शिरा केला तर तो वेगळ्या पद्धतीने जाणवतो, तो बासुंदीत वेगळ्या पद्धतीने जाणवतो, तो आंब्यामध्ये वेगळ्या पद्धतीने जाणवतो. आहे तोच, पण त्याचं प्रारूप वेगळं आहे ना तुमच्याकडे आलेलं. त्याच्यामुळे एक्झॅक्टली कसा तो पाहायचा प्रत्येक गोष्टीमध्ये हे शिकणं म्हणजे तुम्हाला बीजगुणांना फुलवता येणं. ते बीजगुण फुलवता आले, पत्रिका नक्कीच सुटते. त्यात काही संशयच नाही. कारण जोडाजोडी हा आपला कायम नेहमी फोकस एरिया असतो. ती जोडाजोडी शिकली की तुम्हाला बीजगुण सुद्धा व्यवस्थितपणे फुलवता येतात. मग ते एवढंच माझ्याकडून आज मला सांगायचं होतं. अं, एक त्या आता आपण बोललो पते त्याची एक समरी सांगतो सगळ्यांना की आपल्या क्लासचा उद्देश काय माहितीये का, की तुम्हाला समोर आलेली कुठलीही पत्रिका आपल्या प्रोटोकॉलने, आपल्या मेथडनी 1 2 3 4 5 कसं पुढे सरकायचं या मेथडनी कुठलीही पत्रिका सोडवता आली पाहिजे. एक तुम्हाला समोर माहीत असलेली गोष्ट टॅली करून दाखवायची असं नाही. प्रश्न विचारला की आपल्याला बरोबर कळतं की मला लक्ष कुठे द्यायचं आहे आणि जोडाजोडी काय करायचे. याला आम्ही प्रोटोकॉल असं म्हणतो, ट्रिगर पॉइंट आणि पुढचं फॉलो करण्याचा प्रोटोकॉल. तर हा इतका स्पष्ट, इतका खात्रीलायक, इतका सायंटिफिक पाहिजे की तुम्हाला अशी चिंता करायचं कारण नाही की कोण कशासाठी हे कशासाठी हे होते. त्याने विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचा अनालिसिस तुला सुंदर करता येईलच. आणि ज्यांनी उपायांचे वेगवेगळे क्लास केले त्यांना त्याच्यावर उपाय सुद्धा सांगता येईल. इनफॅक्ट आत्ताच्या कोर्स, गेल्या 15 दिवसापूर्वीच्या कोर्स मधले मला अनेक फीडबॅक मिळाले की उपाय सांगितल्यानंतर अद्भुत परिणाम त्यांना मिळतात समोरच्याला. हे आत्ता 15 दिवसातली गोष्ट आहे. तेव्हा या दोन्ही गोष्टी तुम्हाला उत्तम येण्यासाठी हा फाउंडेशन कोर्स आहे. 10 नोव्हेंबर पासून चालू होतोय. तर त्या संदर्भात तुम्ही बुकिंग तर केलंच आहे ऑलरेडी बऱ्याच जणांनी. ज्यांना करायचंय त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. फोन नंबर माझा त्या जाहिरात आमच्या ह्याच्यात दिलेलाच आहे पत्रकामध्ये. पण काही वाटलं तर बोला माझ्याशी आणि त्याचं बुकिंग करा. त्या संधीचा फायदा घ्या. कारण 6 महिन्याचा मोठा कोर्स आहे. त्या आम्ही असे परत परत असे कोर्स काढणं शक्य नाही होणार. मला तर ऑलरेडी कंटाळा आलाय, तर मी काय काढेन असं नाही. तर आहे त्या समोरच्या संधीचा उत्तम फायदा. काही जणांना वाटतं की माझं लेक्चर बुडलं तर काय होईल. अजिबात चिंता करू नका, कारण ही सगळी लेक्चर शब्दशः रेकॉर्ड करून त्याच्या पीडीएफ, त्याच्या नोट त्याच्यात लोड करून वेबसाईटवर आयुष्यभरासाठी तुम्हाला मिळणार. मी एखादा सोमवार माझा बुडला
सोमवारी 7:30 ते 9:30 बुडला, काहीही फरक पडणार नाही. तुम्ही आयुष्यभरात कितीही वेळा ते लेक्चर ऐकू शकता, जसेच्या तसं. त्यामुळे पण काही चिंता नाही. आपण तुम्हीच ते रेकॉर्ड करता हा, येईल का? असंही फॅसिलिटी आहे. अशी फॅसिलिटी आम्ही द्यायचा म्हणजे प्रयत्न करतोय की सर्वांनाच रेकॉर्डिंग फॅसिलिटी उपलब्ध करून दिली, की ती म्हणजे अर्थात आम्ही तर ती करूच आणि ती क्लासमध्ये लोड होईलही, परंतु जे टेक्निकली म्हणजे साऊंड आहेत किंवा त्यांना जमतं झूम रेकॉर्डिंग वगैरे, त्यांनी डायरेक्टली ते रेकॉर्ड करून तुमच्या लॅपटॉपवर कायमस्वरूपी स्टोअर केली तरी काही हरकत नाही आहे. त्याच्यामुळे वी फर्मली बिलीव्ह की हे आदान प्रदान झाल्याशिवाय विषय येत नसतो. केवळ रेकॉर्डिंग असल्याने त्या गोष्टी त्याच्यामुळे आम्हाला त्यात तसं म्हणजे हे प्रोटेक्टेड ठेवण्याचा काही त्याच्यात मानस नाहीये. पूर्ण रेकॉर्डिंग तुम्ही जरी केलं आणि तुमच्याकडे कायमस्वरूपी ती कॉपी जरी राहिली तरी त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. ज्यांना ते जमत नाही त्यांच्यासाठी एनिवे आम्ही वेबसाईटवर लोड करून ठेवूच ते. तर तो एक नवीन विचार यात आहे आणि मला वाटतं मागे सुरुवातीला मी जसं सांगितलं की एक एक दिवसीय कार्यशाळा म्हणण्यापेक्षा एखाद दिवशी एक इन पर्सन आपण भेट भेटणार. भेटू आपण एक बॅच म्हणून एक कम्युनिटी म्हणून. आम्हाला ती कायम उणीव जाणवते की बॅच खूप सारे क्लासेस काढले परंतु एका बॅच मध्ये जी बॉन्डिंग व्हायला पाहिजे, एकाच बॅच मधले स्टुडंट आहेत, एकमेकांशी जो रॅपो डेव्हलप व्हायला पाहिजे, एकमेकांना तुम्ही मदत करण्यासाठी तुम्ही एकमेकांना फोन करू शकता, म्हणजे केवळ आम्ही दोघं तर आहोतच परंतु बाकीच्यांकडून सुद्धा तुम्हाला खूप काही मदत मिळू शकते. तर ती व्हावी अशी आमची खूप प्रामाणिक इच्छा आहे आणि त्याच्यासाठी कुठेतरी पुण्याच्या जवळ किंवा पुणे मुंबईच्या मध्ये कुठेतरी जिथे कन्व्हिनियंट असेल सर्वांना एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असा काहीतरी कार्यक्रम आपल्याला करता येऊ शकतो का, याची चाचपणी आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे. काही सजेशन्स आले की तुम्ही ते बॅच सुरुवात झाल्या झाल्या लगेच करा, म्हणजे आमची ऑलरेडी ओळख होऊन जाईल सर्वांची आणि त्याच्यामुळे बॅच रन करताना आम्हाला एकमेकांना अजून चांगल्या चांगल्या पद्धतीने सपोर्ट करता येईल. त्याचा विचार आम्ही सुरू केलाय आणि नक्कीच तुम्हाला लवकरच त्याचं एक इंटिमेशन येईल की आपण कधी कुठे इन पर्सन भेटणार आहोत. आणि त्याची मजाच काही वेगळी असते की इन पर्सन इंटरॅक्शनची मजा खूप वेगळी असते. मागे जसं पुण्याला जेव्हा आले होते तेव्हा सेंटरला आले होते तेव्हा एक 15-20 स्टुडंट इथे आले होते सरांना भेटायला, तर मला नाव लक्षात नाही येत परंतु 2-2, 3-3 तास कसे निघून जातात बोलता बोलता ते सुद्धा लक्षात येत नाही. तर एखाद दिवशी आपण एक पूर्ण दिवस म्हणजे त्या दिवशी काही आपल्याला वेळेचं बंधन पाळायची सुद्धा काही गरज नाही, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आपण शिकू शकतो. असंही काहीतरी करावं अशी आमची नक्कीच ती तयारी सुरू आहे त्या बाबतीत. तर बघूया, चांगलं काहीतरी याच्यातून निष्पन्न होईल खात्री आहे. तुम्ही सर्वांनी त्याचा जरूर विचार करावा. आपण ना सर योजना इन डिटेल समोर मांडलेली आहे. आता तुम्ही स्वतः विचार करा आणि आपण करा. आणि आता जे आपण विचार मांडले, जे पत्रिका मांडल्या, तर आता रेकॉर्डिंगच्या लेवलला मी थांबतो आहे. आणि तुम्ही प्रश्न विचाराल तुम्हाला वाव देतो आम्ही. फारच छान विचारले तर बघू, परत रेकॉर्डिंग करू. पण आता आमच्या विषयाची मांडणी पूर्ण झाली आहे असं गृहीत धरून इथे रेकॉर्डिंग थांबवतोय.